घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा संशयितांवर उरळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। विशाल कैलास साबळे वय वर्ष 29 राहणार तुपेवस्ती उरळी कांचन तालुका हवेली, सनी अग्रवाल राहणार तुपेवस्ती उरळी कांचन तालुका हवेली अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे असून सुमारे 1.5 फूट लांबीची एक लोखंडी कटावणी, एक धारदार स्क्रूड्रायव्हर, तोंडाला बांधलेला काळा रुमाल, पाठीमागे पुढे नंबर प्लेट नसलेली गाडी, पाठीमागे पुढे नंबर नसलेली एक गोल्डन रंगाची ॲक्टिवा अशा वस्तू आरोपींकडून मिळून आल्या। पोलीस शरद भानुदास चव्हाण यांनी याबाबत उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादीत असं म्हटलंय 20 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजता 21 मार्च रोजी 5 वाजेपर्यंत सहाय्यक फौजदार दाभाडे यांच्यासोबत सरकारी वाहन क्रमांक MH12PQ 3736 मधून उरळी कांचन गावच्या हद्दीत 3 वाजण्याच्या सुमारास रास्तर गस्त करत असताना साखरे पेट्रोल पंप सदानंद बेकरीच्या पाठीमागे तुपेवस्ती रोडवर विशाल कैलास साबळे व त्याचा साथीदार सनी अग्रवाल राहणार तुपेवस्ती हे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान स्वतःचा चेहरा लपवून घरफोडी किंवा तत्सम गुन्हा करण्याच्या उद्देशाने तोंडाला काळ्या रंगाचा रुमाल बांधून अंधारात संशयास्पदरित्या गोल्डन रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर दबा धरून बसलेले दिसून आले। आम्ही आमची गाडी थांबवून त्यांच्याकडे जात असता ते त्यांच्या 2 मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। आम्ही त्यांचा पाठलाग करून एका आरोपीस ताब्यात घेतले, दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानं विशाल कैलास साबळे तुपेवस्ती उरळी कांचन, साथीदाराचे नाव सनी अग्रवाल तुपेवस्ती उरळी कांचन असं सांगितले। पोलीस हवालदार चोलमले पुढील तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.